गुहागर आगाराच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता नाही आहे, नादुरुस्त आहेत, नादुरुस्त आहेत, पाणी नाही आहे. आपण निवेदन दिलेलं आहे. काय नेमकं त्या निवेदनात म्हटलेलं आहे आणि काय मागण्या आहेत? निवेदन असं म्हटलं आहे की आपलं गुहागर आगाराचे शौचालय आहे, त्यामध्ये ज्या डबक्यामध्ये पाणी साठलं जातं आहे त्या डबक्याची अक्षरशः अवस्था भगवती नाही आहे. अख्खा डबका पूर्ण काळा कालसं झालेला आहे. त्यानंतर तिथं जो इलेक्ट्रिकचा बोर्ड आहे तो म्हणजे एकदम उघडा पडला आहे. जर कदाचित कधी वायर तुटली आणि जर कोणाचा ओळा हात लागला तर त्याला धोका होऊ शकतो. त्यानंतर इथला एक्झॉस्ट फॅन असलेला तो फॅन आहे तो अक्षरशः बंदच पडला, सडून गेला आहे. त्यानंतर मुक्तारीमध्ये असलेले जे नळ आहेत ते सुद्धा म्हणजे नळ कनेक्शन आहेत पण तिथे पाणी नाही आहे. तर अशा आम्ही अनेक 4-5 मागण्या आहेत लेटरमध्ये देऊन तिथं निवेदन दिलेलं आहे. कोणाकडे निवेदन दिलं आणि त्यांचं काय उत्तर आलं? निवेदन दिलं इथले सहाय्यक जे ते निरीक्षक आहेत तिथले शिंदे साहेब त्यांच्याकडे दिले. ते म्हणाले की आम्ही बघतो. त्यानंतर ते काही एवढं म्हणाले नाही की आम्ही काय करू काय नाही. ते म्हणाले की आपल्या डेपोकडे एवढं चांगलं फंड नाही आहे. त्यांचं हे म्हणाले की डेपोकडे फंड नाही आहे, तुमच्या पक्षातून काय फंड आणण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी उत्तर दिलं. किती वर्षापासून किती दिवसापासून ह्या अशी अस्वच्छता आहे इथे? मी अगदी कदाचित जेव्हा मी इथे कॉलेजला आलो 11वीला तेव्हापासून मी इथे येतोय. कदाचित आता माझ्या FY संपायला आले, 3 वर्ष झालीच आहे. 3 वर्षापासून हेच अवस्था मी अशी पाहतोय. पहिलं निवेदन आहे की या आधी पण असं दिलेलं आहे निवेदन? मी तर माझं पहिलं निवेदन आहे. याच्या आधी कोणी दिलं असेल तर काय आपल्याला आयडिया नाही. साधारणतः काय होईल निवेदनानंतर? त्यांचं सकारात्मक उत्तर आहे का? काय वाटतंय? माझं असं वाटतंय त्यांचं उत्तर त्यांच्यामध्ये जेव्हा पत्र दिलंय त्याच्यानंतर असं म्हणतात की आमचं शौचालय खूप स्वच्छ आहे. मी असं म्हणतो की स्वच्छ आहे, बरं आहे, पण जे मागण्या ज्या केल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत ना. ते म्हणतात की इथं पाणी पुरवठा नाही आहे. पाणी पुरवठा नाही, मग डबक्यात जे पाणी आहे ते टाकीत साठवू शकतो ना आपण. जे डबक्यात पाणी साठतो ते टाकीमध्ये पण साठवू शकतो ना. तर त्यामुळे टाकीत साठलेलं तर ते पाणी नळामध्ये पण येईल ना. एवढंच म्हणणं आहे ना. ते डबक्यात सांडे ते काळसं झालं आहे. डबका बघू शकताय कोणी जाऊन, पूर्ण काळसं झालं आहे. तर तिथे आपण टाकीमध्ये पण साठवू शकतो पाणी आपण. फक्त इथली अस्वच्छताच कारण आहे की अजून ST वेळेत येत नाही किंवा मग अजून काही ST महामंडळाचं एसट्या वेळेवर कधी कधी सोडल्या जात नाही, कॅन्सल केल्या जातात? हा पण मुद्दा आहे. हा मुद्दा आहेच. कदाचित कधी एसट्या कुठे बाहेर गेल्या तर कधी कधी एसट्या लेट होतात. पण काही कॉलेजच्या वेळी पण आम्ही बघितले की कधी एसट्या लेट होतात, कधी कधी टायमावर एसट्या येतच नाही. कधी आल्या तर मग एका रोजच्या 2-3 एसट्या एकत्र येतात आणि नाहीतर मग काही येत पण अर्धा 1-1 तास पण वेट करावा लागतो.